हरिओम. आज सोमवार, संकष्टी चतुर्थी 17 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की काळजी ही आपल्याला भगवंतापासून दूर करते. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा त्या मार्गाने आपण जावं. भगवंत आपल्यात यायला सर्व कर्म चांगल्या प्रकारची केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. व्यवहार सोडू नये, प्रयत्नही कसून करावा, परंतु त्याबरोबर मग भगवंताकडे कसं लागेल मन आपलं इकडे लक्ष द्यावं. आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजतं. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावं. काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असं नाही. उलट प्रयत्न दुप्पट करावेत, पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आलं या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावं. आपण स्वतःबद्दल काळजी करतो याचं कारण असं की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाकडे पाहत नाही. एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे, दुसरा म्हणतो की मला लोकांकडून माझं येण्याची काळजी आहे, तर तिसरा म्हणतो की मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण काळजीच्या या सर्व घोटाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी कोणालाच नाही. मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करत बसतो आणि ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही, याला काय करणार. यावर रामबाण उपाय आहे एकच, तो म्हणजे आजपासून काळजी करण्याचं अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवणं. एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की काय करावं, हा माझा मुलगा कशाचीच काळजी करत नाही, नुसता हसत खेळत दिवस घालवतो, पुढे याचं कसं व्हायचं. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर खरं दिसतं, पण वास्तविक पाहता ते खरं नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळवलं. शारीरिक मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला, इतकंच ना. मग तेच तुमच्या मुलाला का शिकवताय. त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावं, पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन. तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असं कसं म्हणावं. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल. ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजी नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.